नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती मंत्री संजय शिरसाट यांची टीका। महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा असा केला उल्लेख। तर भेसळयुक्त खाद्यतेलाचा 42,294 किलो साठा जप्त। सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्ट पासूनची कारवाई। आता बघूया सविस्तर बातम्या। अलीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले असून त्यांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाविषयी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी शाब्दिक टीका केली असून महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा असा उल्लेख त्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। निवडणुकीच्या काळामध्ये अनेक बाबी ह्या समोर येत असतात। त्यामध्ये ही एक नवीन बोगस मतदार यादी आहेत, एका यादीमध्ये अनेक नाव आहेत असं काही लोकांचं मत आहे, काही पक्षांचं मत आहे। म्हणून यांनी आज जो काही मोर्चा काढलाय, निश्चितच याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक आयोग घेणार आहे। म्हणून या मोर्चाला आमचा कोणत्याही पद्धतीचा विरोध नाही आहे, ना त्यांनी काढू नये असं काही आमचं काय त्यांना हे पण नव्हतं। म्हणून त्याला जो काही कायदेशीर इलाज जो त्याच्यावरचा आहे त्या निवडणूक आयोगाला घेतलं पाहिजे। एक निश्चित आहे की अशा बोगस याद्या या कोणत्या एका मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत असं सर्वजण मान्य करतात। म्हणून एकदा ही सगळी घाण ज्याला म्हणतो आपण, 4-4 ठिकाणी नावं टाकणे, काही बोगस नावं टाकणे, हे जे काही प्रकार आहे ते थांबले पाहिजे, हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे। जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर जेव्हा मतदान होतं त्या टायमाला एक आश्चर्याचा धक्का बसतो। आता हा कोणता पक्ष करतो का कार्यकर्ता करतो या वादात मी जात नाही, परंतु हे नसावं या मताचे आम्ही सुद्धा आहोत। सणासुदीच्या काळात खाद्यतेलात भेसळ करण्याचे प्रकार वाढत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाने माहे ऑगस्ट पासून केलेल्या कारवाईत आतापर्यंत 42,994 किलो भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त केलाय। यासोबतच भेसळयुक्त भगर, तिखट मिरची पावडर, मसाले आदी पदार्थांचे साठेही जप्त करण्यात आले असून एकूण जप्त मालाची किंमत 92,96,760 रुपये इतकी आहे, अशी माहिती अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार यांनी दिली आहे। इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या वतीने आज कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। न्यू तिरुमला मंगल कार्यालय, पुंडलिक नगर रोड, गारखेडा परिसर येथे हा मेळावा पार पडला। राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार डॉक्टर अजित गोपचडे, आमदार अनुराधा चव्हाण, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पेटकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार तसेच अन्य मान्यवर या मेळाव्यास उपस्थित होते। या मेळाव्यात इमाव महामंडळातर्फे 66 थेट कर्ज, वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती महामंडळातर्फे 114 जणांना थेट कर्ज तर 75 जणांना वैयक्तिक कर्ज परतावा, इमाव महामंडळातर्फे 210 जणांना कर्ज परतावा तर 300 जणांना महाज्योती मार्फत कर्ज परतावा हा लाभ देण्यात आला। प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ वितरित करण्यात आले। इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणालेत की शासनाच्या अंगीकृत महामंडळामार्फत प्रत्येकाला रोजगार स्वयंरोजगारासाठी सहाय्य केलं जातं। याशिवाय शिक्षण घेता यावं यासाठी प्रत्येक टप्प्यावरती शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आदी केलं जातं। त्यांचा चांगला परिणाम दिसून येत आहे। नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केलंय। ही बाब उत्साह वाढवणारी आहे। अर्थसहाय्य, कर्ज उपलब्धतेसाठी शासनाने अनेक अटी रद्द केल्यात, तसेच कर्ज मर्यादाही वाढवल्यात। तसेच महामंडळाचे भागभांडवल वाढवून शासनाने अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला आहे। ओबीसी समूहातील सर्व जातींच्या गटांनी या योजनांचा लाभ घ्यावा व आपला शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष साधावा असं आवाहन यावेळी त्यांनी केलंय। आमदार अनुराधा चव्हाण, खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार डॉक्टर अजित गोपचडे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पेटकर यांनी प्रास्ताविक केला। या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर विभागातील लाभार्थी उपस्थित होते।
इतर मागास संवर्गात अनेक जातींचा समावेश आहे। या सर्व समूहाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्रालय कटिबद्ध आहे। विविध महामंडळाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या योजनांच्या माध्यमातून हा विकास करण्यात येतोय, असं प्रतिपादन राज्याचे इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केलंय। सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती दिनांक 11 ऑगस्ट पासून ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केली आहे। सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। त्यात खाद्यतेल 42,994 किलो, किंमत 84,45,537 रुपये, भगर, मिरची पावडर, मसाले इत्यादी अन्न पदार्थ 5,122 किलो, साठा किंमत 6,23,436 रुपये, असा एकूण 92,96,760 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलाय। प्रत्येक प्रकाराच्या तेलाचे दर वेगवेगळे असतात, त्यामुळे महागड्या तेलात स्वस्त तेल मिसळून भेसळ केली जाते। उदाहरणार्थ शेंगदाणा तेलात सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलात सोयाबीन तेल, सोयाबीन तेलात पामोलिन तेल मिसळून ग्राहकांना फसवलं जातं। डब्यातले तेल हे नेहमीच वजन करून घ्यावं, बऱ्याचदा कमी तेल त्यात दिलं जातं। तेलाचा डबा घेताना त्यावर असलेली बेस्ट बिफोरची तारीख पाहावी, डबा सीलबंद आहे की नाही याची खात्री करावी, कोणत्या ब्रँडचं तेल आहे हे तपासून घ्यावं, तेलाचा डबा नवीन आहे की जुनाच दिला आहे हे तपासून घ्यावं। शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी तक्रारीसाठी विनामूल्य हेल्पलाईन 1800-112100 या क्रमांकावरती संपर्क साधावा। महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अवैध मांस विक्री व कत्तलखान्यावरती कारवाई करण्यात येत असून शुक्रवारी मनपा अतिक्रमण विभागाकडून चिकलठाण्यातील अवैध कत्तलखाना जमीनदोस्त करण्यात आलाय। महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अवैध मांस विक्री व कत्तलखान्यावरती कारवाई करण्यात येत असून शुक्रवारी अतिक्रमण पथकांनी चिकलठाणा परिसरातील कत्तलखाना जमीनदोस्त केलाय। महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अवैध मांस विक्री व कत्तलखाना चालवणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। विनापरवाना मांस विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येत आहेत। त्यामुळे शहरातील अनेक अवैध मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांनी आपल्याकडून परवाना नूतनीकरण करून घेत आहे। आतापर्यंत 45 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी संजय सुरडकर यांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी टाउन हॉल परिसरात अवैध दुकान विरोधात कारवाई करत सदर दुकान पाडण्यात आलं होतं। त्यानंतर मनपा पशुसंवर्धन विभागाकडून तपासणी दरम्यान चिकलठाणा परिसरातील अवैध मांस विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता। शुक्रवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकांनी सादर अवैध कत्तलखान्यावरती जेसीबी चालवत जमीनदोस्त केला। यावेळी अतिक्रमण प्रमुख अधिकारी संजय सुरडकर, इमारत निरीक्षक सागर श्रेष्ठ, रवींद्र देसाई, नागरी पथक प्रमुख प्रमोद जाधव आदींसह मनपा पशुसंवर्धन विभागाचे व अतिक्रमण पथकाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते। गेल्या 15 दिवसापासून माननीय आयुक्त महानगरपालिका, तसेच पोलीस आयुक्त, तसेच अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी गोळेसाहेब यांच्या आदेशानुसार अवैध कत्तलखाने, अवैध मांस विक्री हे दुकानाची चेकिंग सुरू होती। आज चिकलठाणे या ठिकाणी 27 मे रोजी आमचे पशुसंवर्धन अधिकारी त्यांच्या टीमने आणि पोलीस विभागाने या ठिकाणी मांस म्हणजे एक गाय कापताना त्या रेड हॅट पकडली होती। त्यावेळेस त्यांच्यावर चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। 27 मेला ती कारवाई झाली होती। त्या अनुषंगाने माननीय आयुक्त साहेबांनी असे अवैध ज्या ठिकाणी कत्तल होते ते कत्तलखाने तोडण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आज या ठिकाणी आम्ही ही कारवाई केली आहे। किती कत्तलखान्यामध्ये वरती कारवाई झालेली आहे शहरामध्ये? आज पण आम्ही ही मोहीम सुरू झाली त्यापासून 2 ठिकाणी ही कारवाई केली आहे। अच्छा, एक टाउन हॉलला केली होती आणि आज चिकलठाणे काही गुन्हे दाखल करणार आहे? गुन्हे दाखल झाले आहेत। त्याच्या आधी 5-6 आम्ही या कारवाई दरम्यान 5-6 आम्ही गुन्हे पण दाखल केले आहेत। जे अनधिकृत मांस विक्री करतात, ज्यांच्याकडे पावत्या नाही, ज्यांच्याकडे लायसन नाही, काही लोकांना आम्ही 2,000 रुपयाचे फाईन सुद्धा मारले आहेत। तर आता ही कारवाई सुरू असताना बऱ्याचशा नागरिकांनी त्यांचे लायसन रिन्युअल नव्हते, तर आता जवळपास 45 व्यावसायिकांनी त्यांचे रिन्युअल करण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी लायसन जमा केले आहेत। ज्यांच्याकडे परवाने नाही, ज्यांच्याकडे परमिशन नाहीत, असे ज्यांच्याकडे परमिशन नाही आणि मांस विक्री करताना आढळलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। हाय, इथे शिफ्ट होतेस? हो, कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण। मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा। प्रोफेसर? हळद आणि चंदनाचे गुण समावे संतो
आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. हेलो, विनय ग्लोबल करियर से बोल रहा हूँ. आप कंबोडिया में कॉल सेंटर जॉब के लिए सिलेक्ट हो गए. 1.25 लाख तनख्वाह, रहना और खाना बोनस अलग.
ज्वाइनिंग अगले हफ्ते। इतनी जल्दी? तो वीजा भी? अरे टूरिस्ट वीजा पे जाके ट्रेनिंग शुरू करो, वर्क वीजा वहीं मिलेगा। ट्रेनिंग में तौबा तो वाला डांस सिखाओगे? डांस? कैम्बोडिया जाकर मेरा पासपोर्ट छीन लोगे, गुलामी करवाओगे, साइबर अपराध कराओगे, तो मैं तो तौबा ही करूंगा ना। मैं नहीं फंसूंगा। कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा लेते हैं, इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें। ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहां करें। रुको, सोचो और एक्शन लो। आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदराखाली एडियनच्या प्रेक्षकांसाठी विविध मान्यवरांच्या मुलाखतींचा खजिना घेऊन आला असून त्या अंतर्गत आज आपण सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले लायन्स क्लब छत्रपती संभाजीनगरचे माजी अध्यक्ष राजेश भारुका आणि अध्यक्ष राजेश शुक्ला यांची निवेदक उमा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत बघणार आहोत. नमस्कार, मी उमा शिंदे. एडियन डिजिटल दिवाळी या विशेष कार्यक्रमामध्ये एडियनच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मागील काही दिवसांपासून विविध मान्यवरांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. याच सदरामध्ये आज आपल्याबरोबर आहेत राजेश भारुकाजी, जे भारुका कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा असून लायन्स क्लबच्या वी सर्व या टॅगलाईन खाली लायन्स अन्नछत्र हे आयोजित करण्यात येतं आणि यामध्ये नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात येतं. सर, मी एडियनच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि तुम्हाला दीपावलीच्या अनेक शुभेच्छाही देते. तर या चर्चेला सुरुवात करताना सर्वप्रथम मला विचारायला आवडेल की हे अन्नछत्र सुरू करण्यामागचं नेमका तुमचा उद्देश काय होता? तुम्हाला कोणत्या विचारांनी प्रभावित केलं होतं आणि तुम्ही हे अन्नछत्र सुरू केलं? अन्नछत्र हे आम्ही लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा या अंतर्गत सुरू केलेलं आहे. आमच्या लायन्समध्ये जसं आम्ही म्हणतो वी सर्व, म्हणजे आम्ही समाजाच्या काहीतरी उपयोगी यायला पाहिजे, या अंतर्गत फीड द हंगर म्हणजे भुकेलाला अन्न मिळायला पाहिजे अशी योजना आहे. आणि आपण आज बघतो की बरेच लोक हे जे आहे चांगल्या अन्नापासून वंचित राहतात. तर आम्ही मग एक शोध घेतला, छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही शोध घेतला की कुठे पौष्टिक अन्नाची गरज आहे आणि त्यामधून मग हे अन्नछत्र ही कल्पना रुजवण्यात आली. जी, नेमक्या किती कालावधीपासून तुम्ही लोकांना अन्नदान करत आहात आणि आता हे अन्नदान कोणत्या ठिकाणी सुरू आहे? आता हे अन्नदान आपलं जे शासकीय कॅन्सर रुग्णालय आहे, कर्करोग रुग्णालय, साधारणतः 200 बेडचं हॉस्पिटल आहे,
आमखास मैदान छत्रपती संभाजीनगर येथे. तिथे 13 ऑगस्ट 2021 पासून म्हणजे आज 4 वर्षाच्या वर झालेली आहे. तिथे आम्ही तिथले पेशंटचे जे नातेवाईक आहेत, आपल्या हे जे रुग्णालय आहे हे मराठवाड्यातलं पहिलं मोठं रुग्णालय आणि महाराष्ट्रातलं दुसरं आहे. टाटा मेमोरियल नंतर हे मोठं आहे. तर यामध्ये आपल्या पूर्ण मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येतात आणि त्यांना 2-2, 3-3 महिने थांबावं लागतं आणि मग अन्नाची हेळसांड होते, मग जंक पदार्थ वगैरे खाल्ल्या जातात. तर आम्ही त्याचं जेव्हा आमची सर्वे टीम गेली त्यांनी बघितलं की इथे फार गरज आहे. मग आम्ही कर्करोग प्रशासनाशी संपर्क केला. त्यांनीही लायन्स आणि इस्कॉन यांच्या माध्यमातून हे होतं, तर या दोन्ही संस्थेचा लेखाजोखा बघून आम्हाला तिथे काम करण्याची परवानगी दिली आणि आम्ही तिथे मनपूर्वक काम करत आहोत. आणि आज 4 वर्ष झाली. साधारणतः 1,75,000 प्लेट्स ह्या तिथे वितरित झालेल्या आहेत. जी. आणि हे पूर्ण कार्य करत असताना तुम्ही आत्ताच बोलताना म्हणाले की 4 वर्षांपासून तुम्ही हे कार्य करत आहात, अन्नदान करत आहात. तर याला कोणाकोणाचं सहकार्य तुम्हाला मिळालं? कारण सुरुवात एक जण करत असतो, परंतु त्याला साथ अनेकांची लागत असती. तर कुणाचं यात योगदान महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे की आम्ही सुरुवात ही लायन्स क्लबच्या माध्यमातून केली. आमचा क्लब असतो ज्यामध्ये साधारणतः आमच्या क्लबला 100 सदस्य आहेत. त्या सर्वांनी सुरुवातीला सेल्फ कॉन्ट्रीब्युशनने याची सुरुवात केली आणि मग कोणताही असा प्रोजेक्ट जर सेल्फ सस्टेन नसेल तर जास्त दिवस टिकत नाही. तर मग आम्ही त्याच्यावर विचार केला की याला कसा सेल्फ सस्टेनेबल करता येईल. तर त्या दृष्टीने आम्ही आवाहन करतो की ज्यांचे आपल्या वैवाहिक वर्षगाठ असू द्या, जन्मदिवस असू द्या, तो जर आपण अन्नदानाने साजरा केला तर आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरही हसू बघू शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही कोणाचंही जर तिथी असली तर त्या तिथीला एक ठराविक डोनेशन त्यांच्याकडून प्राप्त करतो आणि त्या लोकांनाही तिथे जाऊन अन्न वाढण्याचं सौभाग्य प्राप्त होतं आणि जे पेशंट आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू दिसतं. लोकांनी पुढे येऊन आम्हाला याच्यात सत्कार्य करण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट चालू आहे. जी. त्याबरोबरच लायन्स क्लब, इस्कॉन आणि शासकीय कर्करोग रुग्णालय या तिघांच्या सहकार्यातून हे कार्य सध्या पार पडत आहे. तर तुमच्या मते त्यांची भूमिका या कार्यामध्ये नेमकी कशी आहे? कारण अन्न वाटायचे, अन्नदान करायचे, तर त्याची सुरुवात बनवण्यापासून होते, डोनेशन मिळवण्यापासून होते. तर ही प्रक्रिया नेमकी कशी चालते? अन्न कुठे तयार होतं? या संदर्भात काय सांगाल? तुम्हाला माहितीच असेल की आपल्या छत्रपती संभाजीनगरला मागच्या 12-13 वर्षापासून आपल्याकडे अन्नामृत फाउंडेशन म्हणजेच इस्कॉनचं एक सेंट्रलाइज किचन आहे, जे की कोरोना काळातही कॅलेमिटी किचन म्हणून माननीय जिल्हाधिकारी आणि आपले कलेक्टर यांच्या मार्फत वापरण्यात आलेलं आहे. तर तिथे शुद्ध आणि सात्विक असा आहार तयार होतो. तर आम्ही वी हॅव जॉईंड द हँड्स विथ इस्कॉन. त्यांना म्हटलं की बा तुम्ही तुमच्या सेंट्रलाइज किचनमध्ये सात्विक फूड तयार करून द्या. त्यांनी तीही सेवाभावी संस्था असल्यामुळे त्यांनी ते मान्य केलं आणि मग आपण तिथे पूर्ण स्वयंपाक शिजतो. म्हणजे भरपूर पोळी, भाजी, वरण, भात हे सगळं असतं आणि ते त्यांच्याकडे व्हेकल्स आहेत. त्या व्हेकलमध्ये आपल्या कर्करोग रुग्णालयात येतं. सकाळ आणि संध्याकाळ असे 2 सदर असतात आणि ते शिस्तबद्ध रीतीने आपल्याला वाटण्यात येतं. जी, नक्कीच. याबरोबरच आज आपल्याबरोबर अजून एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे. त्यांची ओळख अशी की ते लायन्स क्लब छत्रपती संभाजीनगर चिकलठाणाचे अध्यक्ष असून राजेश शुक्ला सर, तुमचं मी मनपूर्वक स्वागत एडियनच्या वतीने एडियन डिजिटल दिवाळी या कार्यक्रमामध्ये करते. आपण आताच अन्नछत्राबद्दल चर्चा केली, तर त्यामध्ये सरांचा सुद्धा खारीचा वाटा आहे, नव्हे तर सिंहाचा वाटा आपण म्हणू शकतो. तर सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आता मागील 4 वर्षांपासून अन्नदानाचं हे कार्य सुरू आहे लायन्स क्लबच्या वतीने. तर आता हे कार्य पुढे नेण्यासाठी तुम्ही नागरिकांना आणि जे काही दाते आहेत त्यांना काय अपील करू इच्छिता? बहुत बहुत धन्यवाद एडीएन न्यूज़. मैं ये अपील करना चाहूँगा कि लायन्स क्लब छत्रपति संभाजीनगर चिकलठाना गत 4 वर्षों से जो लाभार्थी जो आ रहे हैं और जिसको अन्नदान दे रहे हैं, उसमें मैं नागरिकों से ये बताना चाहूँगा कि आप अपना जन्मदिन
एनिवर्सरी और जो भी कोई आप खुशी या दुख में जो अन्नदान करना चाह रहे हैं वो आप हमारे साथ कर सकते हैं। सनातन धर्म एक भारतीय संस्कृति की ओर से मैं ये बताना चाहूँगा कि हम मिठाई के साथ भी अन्नदान करते हैं। उसमें भी बहुत पौष्टिक आहार हम लोग देते हैं, जैसे राजगृह के लड्डू है, शीरा है, ये हम लोगों को इस हिसाब से अन्न प्रदान करते हैं। याबरोबरच लायन्स क्लब अन्नदानाचं कार्य तर करतच आहे, या व्यतिरिक्त समाजाच्या उपयोगासाठी किंवा समाजाचा विकास व्हावा यासाठी लायन्स क्लब अजून कोणते इनिशिएटिव्ह सुरू केले आहेत का? देखिए, लायन्स क्लब छत्रपति संभाजीनगर चिकलथाना यह एक बहुत ही सक्षम क्लब है। पिछले 51 साल से ये क्लब स्थापित हुआ है। मैं 51वां अध्यक्ष हूँ इस क्लब का। तो हमारा विज़न को लेकर भी बहुत फोकस है। हमारा खुद का लायंस आई हॉस्पिटल है N1 राधा कृष्ण मंदिर के पास, और एक परमानेंट प्रोजेक्ट जो सभी जानते हैं, डॉक्टर शरद कुमार जी दीक्षित प्लास्टिक सर्जरी कैंप का एक हम लोग ये हर साल 13 दिसंबर के दिन चलाते हैं, जिसमें काफ़ी लाभार्थी प्लास्टिक सर्जरी कैंप में हमारे साथ जुड़ते हैं। MGM और मेडिकल एसोसिएशन भी हमारे साथ इसमें काम करते हैं। एडियन डिजिटल दिवाळीच्या माध्यमातून आज आपण एडियनच्या दर्शकांशी संवाद साधलाय, तर एडियनच्या दर्शकांसाठी आणि छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांसाठी दिवाळीच्या काय शुभेच्छा देऊ इच्छिता? एडीएन न्यूज़ के माध्यम से छत्रपति संभाजीनगर के सभी नागरिकों को मैं दिवाली की हार्दिक शुभेच्छाएं देता हूं, और हम लोग चाहते हैं कि आप लायंस अन्न छत्र के माध्यम से इस प्रकल्प में जुड़े और अन्नदान कीजिए। इतना ही, धन्यवाद। याबरोबरच सर, आज आपण एडियनच्या माध्यमातून दर्शकांशी संवाद साधलाय, नागरिकांशी संवाद साधलाय, तर दिवाळीचे औचित्य साधत दिवाळीच्या एडियनच्या दर्शकांसाठी काय शुभेच्छा देऊ इच्छिता? एडियनचं फार फार धन्यवाद. एडियन न्यूज हॅज कवर्ड दिस नोबल कॉज, आणि डेफिनेटली या माध्यमातून मी एकच सांगेन की आज आम्ही कॅन्सर हॉस्पिटलला जातो, आम्ही बघतो तिथे लोक कसे राहतात, कसे ते त्यांचा उदरनिर्वाह चालवतात. तर आपण सगळ्यांनी आपल्या समाजातील नागरिकांचं कर्तव्य आहे की वी शुड एंटर इन टू दॅट ॲज अ जॉय ऑफ गिविंग. म्हणजे आपण तर दिवाळी साजरी करणारच आहोत, पण ज्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकाला जर आपण दिवाळीत काही फराळ किंवा काही गोड किंवा चांगलं भोजन लायन्स क्लबच्या माध्यमातून जर देता आलं, तुम्ही या आमचे नंबर्स आहेत, आमचे कॉन्टॅक्ट आहे, आमचं N1 सिडको येथे आय हॉस्पिटल आहे, तिथे आमचं ऑफिस आहे, तिथे संपर्क करून तुम्ही या प्रकल्पात सहभागी व्हा. म्हणजे तुम्हालाही या दिवाळीला आपल्या सणाबरोबर, आपल्या हॅपीनेसबरोबर हे हॅपीनेस वाटता आलं याचा आनंद मिळेल, आणि हीच दिवाळीची सगळ्यांना शुभेच्छा. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण भारुकाजी आणि शुक्लाजी यांच्याशी संवाद साधला, त्याबद्दल मी दोघांचेही मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. टुगेदर वी सर्व. एडियनच्या या सत्रामध्ये आपण अजूनही मान्यवरांच्या मुलाखती खास एडियनच्या दर्शकांसाठी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा एडियन. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती मंत्री संजय शिरसाट यांची टीका. महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा असा केला उल्लेख. तर भेसळयुक्त खाद्यतेलाचा 42,294 किलो साठा जप्त. सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्ट पासूनची कारवाई. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.